एका हातात माळ, तोंडात देवधर्माच्या गोष्टी आणि मनात सैतानी विकृती. धुळे जिल्ह्यातून समोर आलेल्या या घटनेनं पुन्हा एकदा प्रश्न उभा केला आहे. महाराष्ट्रात अजून किती लोक हे भोंदूबाबांच्या जाळ्यात अडकणार आहेत आणि अजून कित्येक निष्पाप लोकांचा जीव गेल्यावर समाज जागा होणार आहे. धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातलं कासारे गाव. वरकरणी शांत दिसणारे हे गाव, पण इथं घडलंय असं काही ज्यानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. दोन तरुणी, नाव आहे जयश्री काकुस्ते आणि अक्षय सोनवणे. हे दोघे गेले होते पूजा करायला. कारण काय? नोकरीत स्थिरता हवी आहे, घरात सुख शांती नांदली पाहिजे आणि आयुष्यात चांगले दिवस यावेत. पण ज्याच्याकडे ते उपाय मागायला गेले तोच त्यांच्या मृत्यूचं कारण ठरला. आरोपीचं नाव आहे योगेश खैरनार. स्थानिक पातळीवर स्वतःला बाबा म्हणून घेणारा हा व्यक्ती लोकांच्या अडचणी, भीती, भविष्य आणि अंधश्रद्धेचा फायदा घेत होता असा आरोप आहे. शनी अमावस्येच्या दिवशी जयश्री आणि अक्षय हे दोघे त्याच्याकडे पूजा करण्यासाठी गेले. पूजा संपली आणि सुरू झाला मृत्यूचा खेळ. आरोपीनं जयश्रीला घरी सोडतो असं सांगत विश्वास संपादन केला. विश्वासानं ती त्याच्यासोबत निघाली, दुचाकीवर बसली. पण रस्त्यात या भोंदूबाबानं तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. ज्या पुजाऱ्यानंच तिची पूजा केली, तिच्या आयुष्यासाठी चांगल्या त्याचीच नियत तिला पाहून फिरली. त्यानं गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर जयश्रीने विरोध केला आणि इथून पुढे जे घडलं ते अंगावर काटा आणणार आहे. संतापलेल्या आरोपीनं तिनं विरोध केला म्हणून ओढणीनं जयश्रीचा गळा आवळला, तिचा जीव घेतला आणि त्यानंतर हा खून अपघात वाटावा म्हणून तिच्या अंगावर दुचाकी टाकून दिली. म्हणजेच एकीकडे हत्या करायची आणि दुसरीकडे पोलिसांना दिशाभूल व्हावी असं एक चित्र निर्माण करायचं. आता इतक्यावरच हा सैतानी खेळ थांबला का? तर नाही. दुसरीकडे अक्षय सोनवणे हा आरोपीची वाट पाहत थांबला होता त्याच्या आश्रमाजवळ. योगेश परत आल्यानंतर त्यानं उशिराबाबत विचारणा केली. यावरून त्या दोघांमध्ये वाद झाला की तुला उशीर का झाला, आणि मग आरोपीनं रागाच्या भरात लोखंडी वस्तू घेतली आणि अक्षयच्या डोक्यात वार केले. अक्षयचाही जागीच मृत्यू झाला. त्यानंतर या भोंदूबाबानं आश्रमाच्या मागच्या साईडला अक्षयचा मृतदेह जमिनीत पुरला. एकाच दिवसात 2 निष्पाप जीव संपवले गेले. पण सर्वात भयानक भाग अजूनही बाकी आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने जसा जयश्रीच्या शरीरावर किंवा मृतदेहावर गाडी ठेवली, त्याचबरोबर अक्षयचा मृतदेह सुद्धा त्यानं डोंगरात एका जागी त्या आश्रमाच्या मागे पुरला. एका बाजूला पूजा, श्रद्धा आणि देवधर्म आणि दुसऱ्या बाजूला हत्या, विकृत्या आणि मृतदेह लपवण्याचा प्रयत्न. तर मग हा फक्त खून आहे का? तर नाही, समाजातल्या अंधश्रद्धेवर उभा राहिलेला भयानक व्यवसाय आहे. महाराष्ट्रात आज अनेक गावांमध्ये अंगारे, धुपारे, जादूटोना, काळी पूजा, भविष्य सांगणारे बाबा यांच्या नावाखाली लोकांची फसवणूक सर्रास सुरू आहे. लोकांच्या आजारपणाचा, बेरोजगारीचा, कौटुंबिक समस्यांचा, मानसिक भीतीचा फायदा हा घेतला जातोय आणि अनेकदा हेच भोंदू लोकांच्या आयुष्याशी खेळतात. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी योगेश खैरनारला अटक केली. विशेष म्हणजे त्याच्यावर आता जादूटोना विरोधी कायदा जो आहे त्या अंतर्गत जो आहे गुन्हा दाखल करण्यात आलाय. धुळ्यातल्या साखरे गावातले हे डबल मर्डर केस आता अंधश्रद्धेच्या नावाखाली चालणाऱ्या गुन्हेगारीचं एक उदाहरण ठरलंय. पण इथं सर्वात मोठा प्रश्न आहे की लोक अजूनही अशा भोंदूंवर विश्वास का ठेवतात? कारण भीती, कारण अडचणी, कारण अज्ञान आणि काही वेळा प्रशासनापेक्षा चमत्कारावर जास्त विश्वास. आज सोशल मीडियाच्या काळातही लोक भविष्य बदलण्यासाठी बाबा लोकांकडे जातात आणि काही नराधम त्याच श्रद्धेचा वापर शिकार करण्यासाठी करतात. जयश्री आणि अक्षय ही फक्त 2 नावं नाहीत, तर अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकलेल्या समाजाचं भयानक वास्तव आहे. जर समाजानं तुम्ही आम्ही जर अजूनही डोळे उघडले नाही तर अशा भोंदूंचे बळी घेणं हे वाढतच राहील. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. कारण देवाच्या नावानं फिरणारा प्रत्येक जण हा संत नसतो, काही जण सैतानही असतात. धन्यवाद.